जो अभंग आहे तो जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे। या अभंगाद्वारे तुकोबाराय देवाच्या दरवाजामध्ये इच्छा प्रगट करतात। इच्छा साधूला आहे, इच्छा तुम्हाला मला आहे आणि इच्छा देवाला आहे। तीनच इच्छा आहेत जगात। एक देवाची इच्छा आहे, एक साधूची इच्छा आहे आणि एक तुमची माझी इच्छा आहे। देवाची इच्छा अशी आहे की मी क्षणाक्षणामध्ये अंशामध्ये अवतार घ्याव। एकांश मेकांशेन स्थितो जगत किंवा एकोहम बहुश्याम उपनिषद सांगतं। एकलेन कंठेची म्हणून यायेने केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने ओ, ऐसा लागवी हा माया सूत्रधारी, ऐसा लागवी हा। किती गोड चाले, किती गोड शब्द आहेत। अनेकत्व रूपानं मी नटावं हे देवाची इच्छा आहे। म्हणून काल गोकुळाष्टमीला आपण रात्री 12 वाजता देवाला प्रगट केलं। रामनवमीला दुपारी 12 वाजता आपण प्रगट करतो। मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष अनंत अवतार आहेत। हे भगवंताने जे धारण केलेत प्रत्येक अंशामध्ये मी नटावं देवाची इच्छा आहे। चला, तुमची माझी सुद्धा इच्छा आहे। माणसाची इच्छा तशा कीर्तनात सांगू नये। ही जी गादी आहे ना, या गादीला एक बंधन आहे। माणसाच्या उद्योगाचं वर्णन इथं करता येत। सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी। अभंगाच्या अगोदर तुम्ही गायक वादकाचं वर्णन करू शकता, कुणी जणांना नाव घेऊ शकता, पण या गादीवर माणसाच्या इच्छेचं वर्णन करता येत। कारण काही मिळत नाही, प्राप्त होत नाही, काही फायदाच नाही त्याचा। काय राखोंडी फुंकिता दिपू लागे, किती राखेचा ढिगारा फुंकला म्हणजे त्याच्यात जाळ निर्माण होईल, काही फायदा नाही। वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी, क्रिया जिरो देतैसे शून्या माझी। किती वाव्या सांगू माऊलींच्या, फार सुंदर चिंतन आहे बुवा। किती 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 बोललं तरी कणू सांडून उफणीला कोंडा जैसा, काही फायदा होत नाही। माणसाच्या इच्छा कीर्तनात सांगण्यासारख्या राहिल्या नाही। पण आता ऐका, एक वाक्य माझं ऐका। ज्ञानेश्वर महाराजांनी माणसाच्या 2 इच्छा सांगितल्या। माऊलीचं सांगता येईल आपल्याला। माऊलीनं 2 इच्छा सांगितल्या जगाच्या। काय काय आवडतं जगाला, कोणत्या कोणत्या इच्छा आहेत जगाच्या। 1 नंबर जगस्प्रियास्पद, 1 सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये। 2 इच्छा आहेत। आता आमची सगळी युट्यूबवाली शूटिंग करतात। आदिनाथ आहे, आमचा माधव आहे, गजर हरिभक्तीचा त्याचं चॅनल आहे, अजून इकडे 2 जण आहेत। या सगळ्या शूटिंगवाल्याला सुद्धा धन्यवाद बरं का, त्यांचं राहिलं होतं म्हणून याच्यात घेतलं ऐका। हे सगळे शूटिंगवाले आमचे मित्र आहेत, माझे जीवलग मित्र आहेत। आदिनाथ असेल, माधव असेल, अजून तुम्ही 2-4 जण असाल, सगळ्यांना वंदन। मी कधी कुणाला काढा लावा नका लावून असं आपलं काही नसतं। कुणी शूटिंग करा, कुणी लावा, मोबाईलवर करा, नाही तर कशाला करा, आपलं बंद नाही फिन नाही कवा काय। आणि मरूस तर म्हणणार बी नाही मी कधी कुणा, ते काय करायचं। अरे होत्या ना, प्रचारच येतो आपला। ज्याचं भांडवल कमी असतं का त्याला ती भीती वाटते त्याची, म्हणजे करा बंद म्हणजे त्याला पुन्हा दुसरीकडे गेलं घाबरत होते, काय सांगावं याची पंचायत होते, त्यामुळे ते बंद करतात। असं काही नाही, तुम्ही रोज जरी ते सांगितलं आणि ते प्रचारार्थ गेलं तरी काही नसतं। तुमची वाणी गोड लागते, लोक तुम्हाला स्वीकारत असतात, असं काही। माझं लक्षात ठेवा। या सगळ्या युट्यूबवाल्यांना धन्यवाद। माणसाच्या इच्छा, पहिली इच्छा सांगितली साधूनं, कोणती? ज्ञानोबराय म्हणतात सत्ता आवडते, सत्ता। सांगा मला, तुम्ही एवढे जण इथं बसलात, कुणाला वाटत नाही एकनाथ शिंदे खाली वाढावं? आपल्या गावातला नाही एकनाथ, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना खाली वाढावं, त्यांच्या खुर्चीवर मी बसावं, कोणाला नकोय? आता 3 महिने त्याच्यासाठी सगळे प्रयत्न आहेत मला। आता जे जे प्रयत्न तुम्हाला दिसतील ते सगळे त्याच्यासाठीच आहेत, सत्ता मिळावी। जाऊ द्या ते राजकारणातलं, आपल्या घरातलं बघा। घरातलं बापाला मुलावर सत्ता करावी वाटते, मुलाला बायकोवर सत्ता करावी वाटते, बायकोला नवऱ्यावर सत्ता करावी वाटते। पाणी म्हटलं की पाणी, चहा म्हटलं की चहा, जेवण म्हटलं की जेवण। मी सांगावं आणि माझं कुणीतरी ऐकावं, या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सत्ता आवडते। मला वाटतं गायकाने माझं ऐकलं पाहिजे, लवकर चाल म्हटली पाहिजे। गायकाला वाटतं महाराजांनी जरा आम्हाला वेळ दिला पाहिजे, वादकाला वाटतं 2-4 बोल महाराजांनी माझे पण ऐकले पाहिजे। सत्ताचे महाराज, ही सत्ताचे, ही प्रत्येकाला दाखवायची आपापली सत्ता। कोणी घ्या तुम्ही, या विश्वातला कोणताही क्षेत्रातला माणूस घ्या, त्याला सत्ता आवडते बरं का। जगातल्या प्रत्येक व्यक्तीची आवड आहे ही, मी नाही सांगत, माऊली सांगता सार्वभौम पद पडिये। आणि नाही तुम्हाला पहिली आवडली तर दुसरी सांगितली न मरणे निर्विवाद। आता सांगा, तुम्ही एवढे 5-10 हजार लोक कीर्तनाला आहात, इथं बसलेल्यापैकी कोणाला वाटतं का मी जावं? म्हणजे कीर्तन झाल्यावर झोपायला घरी नाही,
बरोबर उपर उपर गोइंग टू यमपुरी. हा कुणाला वाटत असं सांगा, गाडीत घेऊन जातो घाटामध्ये सोडून देतो जाताना. नाही ना महाराज. आगामर हा बोलून सहाती आणि मेलियावरी रडती. ज्ञानोबराय म्हटले मर शब्द आवडत नाही. मरण दूर राहिलं. काय गंमत आहे गड्या दुधडगाव ऐका. मरण कुणालाच आवडत नाही, पण मरण देवानं असं बनवलं ते कुणाच्याच बापाला चुकत नाही. मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. इतकी सुंदर शब्द आहेत. जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. इतके सुंदर शब्द आहेत बघा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. हे माझ्या भावांनो, सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. किती गोड शब्द आहेत महाराज. यालाच तुकोबारांचं प्रमाण आहे बुवा. नोहे तुझा हा परिवार, परिवार नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार. आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले बाबांची चाल आहे. काय गोड चाल महाराज. हो नोहे तुझा हा परिवार, परिवार नोहे तुझा हा परिवार. द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणे ठेवणे. मरावं लागणार आहे. एकतर तुमची माझी इच्छा आहे मी श्रीमंत व्हावं, तुमची माझी इच्छा आहे सत्ता असावी, आणि आपल्या सगळ्यांची इच्छा आहे मला मरण नसावं. चला माणसाच्या इच्छा तुम्हाला कळाल्या. श्रीमंत व्हावं, मरण नसावं, सत्ता असावी. चला माणसाच्या कळाल्या. साधूला सुद्धा इच्छा आहे बरं का. जशी साधू जशी माणसाला आहे देवाला आहे तशी साधूची सुद्धा इच्छा आहे बरं का. काय आवडतं साधूला? किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजिजो आदे पुरोखी अखंडित. जग सुखी असलं पाहिजे साधूची इच्छा आहे. हरिपाठ झाला पाहिजे साधूची इच्छा आहे. गावात सप्ताह झाला पाहिजे माणसाची इच्छा नाही, ही साधूची इच्छा आहे. ज्ञानदेवे घेतले दान, हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. हे साधूची इच्छा आहे अवघाची. संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन, तिन्ही लोक तिन्ही लोक तिन्ही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा. खूप चाली आहे, खूप प्रमाण आहे, कितीतरी म्हणता येतील आपल्याला. जग सुखी झालं पाहिजे हे साधूची आवड आहे. आपल्या शेजारचा सुखी होऊ नये ही आपली इच्छा आहे. हे आपलं हे शेजारच्यानं बोलीवर आणली की श्याम भाऊ झोपलाच. अरे आणू दे ना, काय होत आणू दे ना.
कधी कुणाची बरोबरी करत जाऊ नका, जळत जाऊ नका कुणावर. हा, माझी विनंती असेल तुम्हाला, गावातला एखादा पोरगा सक्सेस मिळवायला लागला, संभाजीनगरला जाऊन काम करायला लागला, रात्रभर MIDCत जागतो, दिवसा पेपर वाटतो, कष्ट करून त्यानं घर बांधलं, त्याच्यावर तुम्ही जळायचं नसतं महाराज, कधीच कुणावर जळायचं नाही. एखादा श्रीमंत झाला म्हणून त्याचं कधीच जळण्याकडे त्याच्या दृष्टीने पाहायचं नाही. नाही तर आमचे लोक चांगले कीर्तन एखाद्याला आले लागला जळायला, एखाद्याला चांगलं जळतो का, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, प्रारब्ध असतं ते महाराज, प्रारब्ध आहे महाराज, आपण त्याला बदलू शकत नाही, ज्याचं त्याचं कपाळ आहे. म्हणून ते मी कायम म्हणतो बघा, कधी कुणावर जळत जाऊ नका पोरांनो. एक गाणं फार सुंदर आहे, ते आपल्याला शिकवतं का जळायचं नाही. फिरत्याचा का वरती देसी, सगळ्या गावांना ऐका आहे, या सगळ्या मुलीनं सगळ्या पोरांनी ऐका, फार सुंदर आहे, इतका सुंदर सप्ताह आहे, घरी घेऊन जा. कधी कुणाची बरोबरी करू नका, कधी कुणावर जळू नका. एखादी मुलगी शिकायला लागली तिचे पाय खाली ओढू नका, एखादा पोरगा श्रीमंत व्हायला लागला तर त्याला कमी लेखू नका. बघा किती सुंदर गीत आहे. फिरत्याचा का वरती देसी, मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. हे जे गीत आहे ते शिकवायचं आपल्याला, का जळायचं नाही, का जळायचं नाही. ऐका, घटाघटांचे रूप आगळे, घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा. कधीच जायचं नाही, कधी कुणाची बरोबरी, जोरात वाजा जोरात वाजा, कधी कोणाची बरोबरी करायची नाही. लक्षात ठेवा, संत आहेत त्यांची इच्छा अशी की जग सुखी झालं पाहिजे. खरंच सांग, तुम्ही कोणत्याही साधूला विचारा, तुकोबारायांना विचारा कोण सुखी पाहिजे, जग सुखी पाहिजे. माऊलीला विचारा कोण सुखी पाहिजे, जग सुखी पाहिजे. नाथ महाराजांना विचारा, सावता महाराजांना विचारा, तुम्ही सगळ्या संतांना विचारा, जग सुखी झालं पाहिजे ही साधूची इच्छा आहे. चला, साधूची इच्छा जग सुखी व्हावं, माणसाची इच्छा मला मरण नसावं, आणि देवाची इच्छा मी अंशात्मक पद्धतीनं नटावं. आता प्रश्न असा आहे, साधूची इच्छा पूर्ण होते, देवाची इच्छा पूर्ण होते, तुमची माझी इच्छा कधीच पूर्ण होत. दाखवा मला एखादा व्यक्ती पूर्ण झालेला, कुठंच होत नाही, कोणीच होत नाही. सगळ्या श्रीमंत संसार या जगात रावणाचा होत, अजून तेवढा श्रीमंत व्यक्ती जन्माला आला नाही. तुकोबारांच्या गाथ्यात तारीख एकदाच सांगितली आणि श्रीमंती एकाच माणसाची सांगितली. तुकाराम महाराजांनी तारीख एकदाच सांगितली, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. माझ्या गुरुनी ज्या दिवशी माझा अंगीकार केला ती तारीख सांगितली, त्याच्यानंतर परत तारखीचा अभंग नाही गाथ्यात. ऐका, आणि परत कोटी घरे जेथे काशानी तांब्याची आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी, ही जी संख्या आहे ती पण एकाच अभंगात सांगितली. का? तुकोबारायांना माहिती होतं येणारे लोक लय गर्विष्ठ होणार आहेत, इगो येणारे, मी लय श्रीमंत, मी लय श्रीमंत, रावणा इतका तू नाही. त्याचं कारणच तेवढं, 7 कोटी सोन्याची घरं आहेत. दुधडकर माझ्या बहिणींनो ऐका, भावांनो ऐका, आणि 7 कोटी सोन्याच्या दारात रावणाचा पहिली इच्छा आहे, मी समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार नाही. झालं का अण्णा? झालं बाबा? नाही झालं. झालं असतं तर टँकरची पाळी आली नसते आपल्यावर, मुख्यमंत्र्यांनी आपल्याला तिकडून जोडूनच दिली असती पाईपलाईन समुद्रावर. नाही जमलं. रावणाचा दुसरा प्रयत्न आहे सोन्याला सुगंध आणि आलाच असता वास, वासावर अंगठ्या आल्या असत्या. मागून दादा महाराज मला म्हटले असते, बाबा माझे कमळाच्या वासाचे, ते
कोण एखादा म्हटलं असतं महाराज माझी गुलाबाच्या वासाची, मी म्हटलं असतं माझी मोगऱ्याच्या वासाची, खालून एखादी म्हटली असती माझी जाईच्या वासाची. वासावर अंगठ्या आल्या नाही, आल्या असत्या तर कमी भावात जमिनी विकून समृद्धीला गेलेल्या जमिनीवाल्यांनी पहिल्या वासावर अंगठ्या घेतल्या असत्या. अजून काय ते जमलं नाही, सोन्याला काही सुगंध आला नाही. आणखीन एक इच्छा होती रावणाची, स्वर्गाला शिडी लावेल म्हटलं. शिडी कुठं कुठं स्वर्गाला शिडी लावेल म्हटलं. लावली का? लावली असते तर आपले पोरं पिक्चर पाहायला, स्त्री पिक्चर पाहायला तिकडे गेले नसते. संभाजीनगरला गोल्डी फेडी टाके आहेत बऱ्याच, तिकडे गेले नसते पोरं. मग पोरं शिडीने रंबा अप्सरात पाहून आले असते. आपण गेला असतो कशात जमलं नाही. 7 कोटी सोन्याची घरं आहेत बघा, माझ्याकडे बघा. 7 कोटी सोन्याची घरं आहेत, पण त्या रावणाचा एकही इच्छा पूर्ण होत नाही. 2 एकर जमीन आहे आपल्याला. 2 एकर सांगूच लय भारीतली नाही हो. लय जास्त पाणी झालं तरी काही येत नाही, लय कमी पाणी पडलं तरी काही येत नाही. सांगू अजून काय, एक चिपडी बायको आहे, चिपडी बायको, आणि 2 शेंबडे पोरं आहेत. विठाला विठाला काय देऊ शकतो? 2 एकरचा संसार आणि चिपडी बायकोन शेंबड्या पोराचा संसार आपल्याला काय देऊ शकतो? म्हणून सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझाओ. किती प्रमाण सांगू? संत सांगतात तुम्ही ज्या दरवाजात उभे आहात तो दरवाजा कधीच कुणाची इच्छा पूर्ण करत नाही. तो तुम्हाला फक्त दाखवतो उद्या भेटल, उद्या भेटल, उद्या भेटल. बघा ना, 100 रुपये ज्याच्या खिशात आहे त्याला वाटतं माझं बरं आहे. 1000कडे लक्ष जाते. बरं 1000 घेणारे काय कमी आहे का दिवसाला? 1000 रुपये मिळतात त्याला वाटतं माझं बरं आहे. 5000कडे लक्ष जाते. 5000 देणारे अण्णा काही कमी नाहीत, घेणारे कमी नाहीत, देणारे कमी नाहीत. 5000 रुपये घेणार तरी वाटतं माझं बरं आहे. 10,000कडे लक्ष जाते. बरं 10,000 कमवणारे कमी नाहीत ना, भरपूर आहेत. दिवसाला 10,000 रुपये घेतात तरी त्यांना तरी वाटतं माझं बरं आहे. 25कडे लक्ष जाते. 25 घेणारे काय कमी आहेत का? 35कडे लक्ष जाते. 35 घेणारे काय कमी आहेत का? 41कडे लक्ष जाते. 41 काय कमी आहेत का? 1 लाखाकडे लक्ष जाते. 51 नका जाता, 1 लाखाकडे. 1 लाख काय कमवणारे कमी नाहीत. माझ्या जीवनात मी काय अशी माणसं पाहिले दिवसाला 10 लाख रुपये बसल्या बसल्या कमवतात. असे माझे काही मित्र आहेत, दिवसाला 10 लाख रुपये कमवतात मुंबईला. पण तुम्हाला असं वाटतं त्यांचं बरं आहे? त्यांना वाटतं 20 लाख मिळाले पाहिजे. बरं ज्याला 20 लाख मिळते त्याला तरी वाटतं माझं बरं आहे. ते म्हणतं 1 कोटी मिळाले पाहिजे. बरं 1 कोटी दिवसालाही मिळतात टाटावाल्यासारख्यालाही, जिओवाल्यासारख्याला. तासन तास आपण मोबाईलमध्ये आहेत, आपले पैसे त्यांना जातात. त्यांचं तरी बरं आहे का? त्यांना तरी वाटतं मी बरं आहे? नाही ना दादा पाटील. ते म्हणतात आता 5 कोटी दिवसाला मिळाले पाहिजे. विष्णू रतिशतम दशी शशशतम लक्षम सहस्राधिको लक्षश्याम क्षितिपालकाम सुरपते ब्रह्मा पदम वांचती ब्रह्मा शैव पदम शिवो हरिपदम आशामधिको गतान. शास्त्र सांगते ते तुम्हाला जगवतो महाराज संसार. आजचं उद्या, उद्याचं परवा, परवाचं 13वा दाखवतो. तुमचा संसार कधी तुम्हाला पूर्ण बनवत नाही. या देशात सुखाचा धरिला अभिलाष, किंचित सुखाचा धरिला अभिलाष, किंचित सुखाचा धरिला अभिलाष, किंचित सुखाचा धरिला अभिलाष. तेने बहुनाश केला पुढे, तेने बहुनाश केला पुढे, आपुला आपण बांधियेला गळा, आपुला आपण बांधियेला गळा, आपुला काय सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. आपुला आपण बांधलेला गळा. तुम्ही किंचित सुखाची अपेक्षा करताय ते तुम्हाला वाढत जातं, ते तुम्हाला मिळत नाही. फार गोड चाल लावली, गोड प्रमाण दिलं आपल्या अर्थाला अनुसरून. अर्थ असा आहे की तुम्ही संसारात जोपर्यंत उभे आहात, हा संसाराचा दरवाजा कधीच तुम्हाला काही देणार नाही, तो जगवतो. म्हणून या देशातला साधू संसाराच्या दरवाजात उभा राहिलेला नाही, आणि त्याला साधू म्हणाल. लय अक्रूर महाराज भारी कीर्तन करतो, काय आवाज काय दिस नाही.
लय भारी फेटा बांधतो म्हणजे साधू नाही. खरंच सांगतो, साधू कोण असतो? जो संसाराच्या दारात उभाच राहत नाही. मग संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. तो साधू आहे. तो संसाराच्या दारात उभा राहत नाही, तो देवाच्या दारात उभा राहतो. संसाराच्या दारात साधू नसतो. संसाराच्या दारात एखादा आमच्यासारखा असेल, गुणीजन असेल, कलाकार असेल, पण तो साधू नाही. साधू देवाच्या दरवाजात उभा राहतो. नेहमी बघा, साधूनं निवडलेला दरवाजा देवाचा आहे. आणि ज्या दरवाजात तुम्ही उभे आहात ना, तो संसार देत नाही आणि देवाच्या दरवाजात मिळाल्याशिवाय राहत नाही. नक्की मिळतंय बघा. देवाच्या दरवाजात जावं लागतं. ज्या दिवशी तुम्ही फक्त एक गंमत आहे, इथं तुम्हाला जावं लागतं देवाकडे. तो तसा येत नाही. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यम. सांगितलंयस तया माझी या सायुज्याची चाड, तरी तेची पूर्वी कोड. पण इथं लाड रे गोडा, का सेवा म्हणता तरी आड प्रेम सुये. माझ्यासाठी तुम्हाला आधी यावं लागेल माझ्याकडं. हो ऐका, देशी तेव्हा घेसी असा आहे आमचा देव. आधी तुम्हाला पंगत घालावी लागेल, आधी तुम्हाला मोठा सप्ताह करावा लागेल, आधी तुम्हाला पारायण करावं लागेल, आधी गाथा दिला माऊलीनं, ज्ञानेश्वरी दिली, आधी अमृत अनुभव दिला, 65 दिली, हरिपाठ दिला, तुकोबारायांनी गाथा दिला, नाथ महाराजांनी भागवत दिलं, आणि मग त्यांना मागण्याचा अधिकार प्राप्त झाला. मग इच्छा प्रगट करण्याचा अधिकार प्राप्त झाला. आधी दिलं पाहिजे. तुकोबारायांनी गाथा दिला होता. रोज तुकोबारा डोंगरावरती भजन करायचे, पायामध्ये घुंगर बांधायचे, गळ्यात विणा घ्यायचे, हातामध्ये चिपळ्या घ्यायचे, नाचून भजन करायचे. घरी नाही, डोंगरावर बरं का, सारखं भजन करायचे. हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विणा, पायामध्ये घुंगर बांधून नाचून भजन करायचे. देव रोज डोंगरावर यायचा. तुकोबारायांचं भजन सुरू झालं की भजनामध्ये नाचायचा आणि तुकोबाराय संपायच्या आधी निघून जायचं. रोज असंच व्हायचं. तुकोबारायांच्या भजनात देव यायचा, पण तुकोबारायांचं भजन संपायच्या आधी निघून जायचा. किती गोड भजन तुकोबारायांचं. मी गातो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे, गातो नाचतो आनंदे, गातो नाचतो आनंदे. ओ वेडा झालो मी तव छंद, वेडा झालो मी तव छंद. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो आनंदे, नाचतो. वेडा झालो मी तव छंद. इतका सुंदर तुकोबाराय नाचायचे. त्या भजनामध्ये तल्लीन व्हायचे. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदी आवडीने गायनाचे रंगे. शक्ती अद्भुत अंगी येतो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा. मस्त नाचायचे तुकोबाराय. तुकोबारायांच्या भजनामध्ये भंडाऱ्यावर, कधी भामचंद्रावर, कधी घोरडेश्वरावर देव सुद्धा नाचायचा. ऐका ऐका ऐका. पण तुकोबारायांचं संपायच्या आधी देव निघून जायचं. एक दिवस काय झालं, सप्त्याला 5 दिवस झाले होते. सप्त्याला 5 दिवस झाले होते. सप्ताह रंगला होता. बसायला जागा पुरत नव्हती. एवढं भजन रंगलं होतं. कालचा जन्म, आजचं कीर्तन, पहिल्या दिवसापासून पिंगळा असेल, मग असं कीर्तन रंगतच आलं होतं. रंगतच कीर्तन आलं होतं. 5 दिवस झाले होते. एवढा सप्ताह रंगला होता. 50व्या वर्षापासून मोठे मोठे कीर्तनकार, जीवनातले अनमोल पैसे सौजन्य देणारे, बाबासाहेबासारखे, चौधरी साहेबांसारखे, सरपंचासारखे, ग्रामसेवकासारखी मंडळी, गावाला मोठं बनवण्याचा छंद घेतलेले, संप्रदाय एकत्रित करण्याचा छंद घेतलेलं दुधडसारखं गाव कीर्तनामध्ये रंगलेलं होतं. तुकोबारायांचं तसंच झालं होतं. इतके तुकोबाराय नाचायला लागले आणि त्या भजनामध्ये देव सुद्धा नाचायला लागला. पण आता काय झालं, तुकोबाराय नाचता नाचता दमले, पण देव काही दमला नाही. इतका रंगला, इतका रंगला, इतका रंगला. आणि तुकोबारायांनी पाहिलं, गड्या देव आलाय. धावतच गेले. देवाचा हात धरला. आपले 9:10 झाल्यामुळं देवाचा हात धरला आणि देवाचा हात धरून म्हटले, हे देवा कधी आलात? पहिल्या दिवसापासूनच येतो म्हटले, जरा थोडंसं लवकर जातो म्हटले. आज मात्र तुमची भक्तीमध्ये, तुमच्या नामस्मरणामध्ये, तुमच्या सप्त्यामध्ये मी दंगून गेलो आणि आज मला राहवलंच नाही जायचं. आज इथंच राहिलो. बरं झालं म्हटले देवा, तू आमच्या सप्त्यात आला.
बरं झालं तू आमच्या 50व्या वर्षापासून खुश झाला. आमच्या कीर्तनात, आमच्या भजनात तू नाचला, आमच्या भागवतात, आमच्या कीर्तनात, आमच्या चालीमध्ये तू मग्न झाला. आमचा दुधरचा सप्ताह जर तुला आवडलाय, तू जर आमच्याकडे आलाय, मग तू आम्ही तुमचा हात धरलाय देवा. मग तू आमच्या दरवाजात आलाय ना, तुझ्या दारात आमची एक इच्छा आहे. देव नाचायला लागला. इच्छा सांगा महाराज, काय इच्छा सांगा महाराज, काय इच्छा बोला महाराज, काय इच्छा. आणि मग महाराज म्हटले माझी एकच इच्छा, माझी जातीची माझ भेटो कोणी, 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 आवडीची धानी आवडीची धानी मेळावया, आवडीच्या हरी अंतरापासूनी, आवडीच्या हरी अंतरापासून, आवडीची धनी आवडीची धनी आवडीच्या हरी अंतरापासूनी, आवडीच्या हरी अंतरापासूनी पासूनी. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हटले देवा तू आमच्या सप्त्यात खुश झाला, तू आमच्याकडे आला. मग आमची एकच इच्छा, माझी ये जातीचे मज भेटो कोणी. शब्द ऐकला आणि देव शांतच झाला. तुम्ही जसे सगळे शांत झाले तस सगळ्यांच्या मनात प्रश्न आला, अरे तुका महाराजांनी असं काय मागितलं बाई. कारण आता जातीचं सध्या बोलायलाच नको, फार कठीण काम आहे ना सध्या, आपल्या सगळ्याला ज्ञात आहे. मग तुकाराम महाराज असं म्हटल्यावर देव म्हटले तुको बरं आहे. आपल्या वारकरी संप्रदाय जात मानत नाही ना. आणि एक वाक्य सांगतो, जगामध्ये एकच संप्रदाय तो वारकरी संप्रदाय, त्याच्यात जातीभेद करू नका. बरं, त्याच्यामध्ये आणायचं भेद भ्रम भेद भेद हरि बोल विष्णु माया जग हरि बोल विष्णु माया जग वैष्णवांचा धर्म वेदा वेदा ब्रह्मा मंगळा वेदा वेदा ब्रह्मा हे विष्णु माया जग वैष्णवांचा धर्म विष्णु माया जग वैष्णवांचा वेदा वेदा ब्रह्मा मंगळा वा वा जय हो. काय गोड चाल. भेदा भेद भ्रम मंगळ. इथं जात मानली जात नाही, कधीच मानली जात नाही. संप्रदायानं जात मानलेली नाही. आपण सगळेजण पंढरीची वारी करणारे आहोत. आपल्या महाराष्ट्राची पद्धत आहे वारीची. आपण सगळेजण पंढरीला जातो. मग काहीला महिन्यात जाता येत नसेल तर कोणी 6 महिन्यानं जातं, कोणी वर्षाला जातं, पण जातो. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यानं पंढरीच्या पांडुरंगाची वारी केली पाहिजे. आणि आपण कधी पंढरपूरला गेलात तर पंढरपूरच्या मार्केटमध्ये कायम एक गाणं ऐकायला मिळतं बघा. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली,
कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली, संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पाय